नमस्कार रसिक हो. अश्वघोष कलाकृती निर्मित कथापुष्प, एका लेखकाची एक कथा या मालिकेच्या आजच्या भागात मी अक्षता कुलकर्णी गायकवाड तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. 20व्या शतकातील आधुनिक स्त्रीवादी साहित्यात गौरी देशपांडे यांचं खूप मोलाचं योगदान आहे. त्या मराठीत कथा आणि कादंबरीकार म्हणून सुपरिचित आहेतच. त्यांचं सगळं साहित्य हे इंग्रजी बरोबरच इतर अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले. इंग्रजीमधले त्यांचे कविता संग्रहही खूप प्रसिद्ध आहेत. गौरी देशपांडे यांनीच अरेबियन नाईट्सचे सगळे खंड मराठीत आणलेत. स्त्रीवादाच्या वाटेवरून जाणाऱ्या कोणत्याही आधुनिक किंवा मराठी माणसाला गौरी देशपांडे यांचं नाव टाळून पुढे जाता येणारच नाही. तो एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, कारण त्यांचं लेखन कर्तृत्वही तसंच आहे. म्हणूनच आज आपण सादर करतोय लेखिका गौरी देशपांडे यांची कथा, आता कुठं जाशील टोळम भट्टा. धनंजयशी लग्न करायचं तसं फारसं काही मनात नव्हतं माझ्या. नाही म्हणजे मला तो आवडायचा, पण एखादी व्यक्ती केवळ आवडते म्हणून त्याच्याशी लग्न करायचं असं मानणं इतका मूर्खपणा माझ्यात त्याही वयात नव्हता. पण झालं काय की नुकतीच MA पदरात पाडून घेतल्यामुळे मी शिक्षणाला फार कंटाळले होते. परत अशाच कंटाळलेल्या मुलांसमोर रोज 4-5 तास बडबड करायची आणि आपलं पोट भरायचं एवढा उत्साही माझ्यात नव्हता. नजरेसमोर इतर काही दिसत नव्हतं. त्यात धनंजयनी मला लग्न करतेस का असं विचारलं होतं. त्या काळी वेळ घालवायचं आणि पैसा कमवायचं साधन म्हणून लग्नाकडे बघितलं जायचं. आत्ताही तसंच बघितलं जातं म्हणा, पण काय ना, निदान आत्ताच्या घडीला निदान कोणीतरी का असं विचारतं. पण त्यावेळेस तसं नव्हतं. म्हणजे आया, मावशा, मोठ्या लग्न झालेल्या बहिणी, लग्न झालेल्या मैत्रिणी, बायकांनी बायकांसाठी चालवलेली मासिकं, सगळेजण लग्नाचा जोरदार पुरस्कार करत होते. ओळखीच्या लग्नांकडे बघितलं तर हा सगळा मारुतीच्या बेंबीचा प्रकार आहे की काय असं पुसटचं वाटून गेलं. हा, पण ते तेवढ्या पुरतंच. कारण आई वडिलांनी विचारलेल्या लग्न नाही तर मग इतर काय करणार आहेस या प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर नव्हतं. मग काय, मग मी धनंजयला हो म्हणून टाकलं. म्हटलं आपल्या तरी अशा कुठे फारशा काही अपेक्षा आहेत. त्यांनी फार कटकट करू नये, वेळोवेळी पैसा आणून द्यावा, वाटेल तेव्हा थोडंसं मन रिझवावं, थोडी स्तुतीविधी करावी, बास. बाकी त्याच्या काय अपेक्षा आहेत हे मी कधी त्याला विचारलंही नाही आणि त्यानेही विचाराने कधी ते मला सांगितलं नाही. त्या काळी मग आमचं मॉडर्न समजलं जाणारं लग्न झालं. म्हणजे कोणी देणी घेणी काढली नाहीत, आसवं गाळली नाहीत. भटजी पुढे बसण्याऐवजी आम्ही रजिस्ट्रार पुढे बसलो. मधुचंद्रासाठी आम्ही नेहमीच्या महाबळेश्वर, माथेरान, कुलू मनालीला न जाता एका आड वाटेच्या फॉरेस्टच्या बंगल्यात जाऊन राहिलो चांगले महिनाभर. पण त्या लग्नानंतरच्या पहिल्या महिन्यातच मला भीती वाटायला लागली. नंतर मुंबईला बिऱ्हाडी आल्यावर रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात ती भीती कमी झाली म्हणा. त्याचं काय झालं की आठवड्याभरानंतर आम्ही वरांड्यात असं सहज गप्पा मारत बसलेलं असताना माझ्या मनात विचार आला, एखादं जाडचं पुस्तक घेऊन यायला हवं होतं. इतके दिवस वाचायचं राहिलेलं किंवा वाचायचं मनात असलेलं, हा एवढा निवांत वेळ आहे, त्याच्यात वाचून तरी झालं असतं. आणि मी ते पटकन तसं धनाला बोलून दाखवलं. तो इतका थक्क होऊन माझ्याकडे बघत बसला. म्हणजे
आपलं काहीतरी चुकलं गड्या, एवढं मला कळलं. पण नक्की काय चुकलं हे मला कळेना. धना बहुधा चिडलाच असणार, कारण त्या रात्री तो चक्क पाठ करून झोपून गेला होता माझ्याकडे. तेव्हा सुद्धा माझ्या मनात विचार आला, बघितलं आत्ता जर ते पुस्तक असतं तर आपलं वाचून नसतं का झालं. पण हे बोलून न दाखवण्याचा शहाणपणा मी शिकले होते तोपर्यंत. दुसऱ्या दिवशी मग धनाने राग सोडला, पण शिकलेल्या शहाणपणाचा एक लहानसा बधीर ठिपका मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी राहून गेला. घर थाटल्यानंतर मग बायकांच्या मासिकात सांगितल्याप्रमाणे वेळ जरा खरंच पटापट जायला लागला. म्हणजे घर सजवणं किंवा सजावटी करणं, नव्या ओळखी करणं, सगळंच अंगवळणी पडायला लागली. नवीन नवीन पुस्तकं वाचून झाली. विचार करायला भाग पाडणारी जाडी जाडी पुस्तकं वाचून कंटाळा आला. दुपारचा वेळ न अक्षरशः अंगावर यायचा. मग घरी आल्यावरती ना धनाला रोज विचारायचे, काय काय केलंस मग आज ऑफिसात. मग तोही त्याची नेहमीचीच उत्तरं द्यायचा. मी वाचलेल्या पुस्तकांमधल्या एक एक गोष्टी मी ना त्याच्या डोक्यावर अक्षरशः मारायला लागले. शेवटी काही महिन्यांनंतर दम खाऊन त्याने विचारलंच, आता आपल्याला एक मूल व्हायला काय हरकत आहे. म्हणजे काहीतरी तुला सध्या काही उद्योग नाहीच आहे. इतकी काय घाई आहे. नाही म्हणजे मी एखादी नोकरी केली तर. बर, थँक्यू. त्याच्या मनात काकू करायचं होतं, पण मी अगोदरच म्हटलं तसं धना तसा खूप बिचारा होता. होईल तसं होऊ देणारा होता. शेवटी शोधता शोधता मला एक लहानशी नोकरी मिळाली एका लहानशा मासिकामध्ये. म्हणजे तिकडे न पडेल ते काम करावं लागायचं. म्हणजे प्रूफ बघण्यापासून ते जाहिरातींचे ब्लॉग्स छापखान्यात नेण्यापर्यंत, किंवा चहा बनवण्यापासून ते अगदी मजकूर कमी पडला तर रकाने भरण्यापर्यंत. पण या सगळ्यात मी इतक्या सहजपणे रुळले ना की माझं मलाच आश्चर्य वाटलं. मला तर ना कधी कधी रविवारची सुट्टी नसती तर बरं झालं असतं असंही वाटायला लागलं. एकदा हसता हसता सहज धनाला सांगणार होते ही गोष्ट, पण शेवटी तो 2-3 वर्षांपूर्वीचा हळवा कोपरा ठसठसला. नाही सांगितलं त्याला, कारण त्या हळव्या कोपऱ्यांनी आता जास्तच हातपाय पसरले होते. पहिला पगार मिळाला ना तसा आणून मी तो धनाच्या हातात ठेवला. तसा फारसा काही नव्हता म्हणा तो पगार. मग त्यातनं आम्ही थोडीशी हौसमौज केली. धनाला मी एक मस्त असा टाय विकत घेऊन दिला. आणि मग अशातच एकदा धनाला म्हटलं, निघालाच ऑफिसला जायला. हे सगळं घेतलंच ना रे. हो. ऐक ना, हे उरलेले पैसे ठेवून दे ना बँकेत. ठीक आहे, एकच खातं काढू आणि त्या दोघांचे पैसे. धना, माझं एखादं सेपरेट अकाउंट काढलं तर. ठीक आहे. धना, जा बँकेत. हो अरे पण मी कधी गेले नाहीये एकटी बँकेत. माझा रेफरन्स दे. बाय.
चालेल, बाय. मला खूप बरं वाटलं. अचानक स्वतंत्र, निर्भीड आणि मिळवती झाल्यासारखं वाटायला लागलं. आमचं मासिक काही साहित्यिक नव्हतं. म्हणजे मुख्यत्वे करून ना ते राजकीय आणि आर्थिक विषयांनाच हात घालणारं होतं. त्यामुळे आमच्याकडे सतत ये जा असायची, गाड्या विद्वानांची, प्रोफेसर्सची, आपल्याला कधीही न कळणारे लेख आणि पुस्तकं लिहिणाऱ्या अधिकारी लेखकांची. फक्त MA च्या जोरावर मला त्या विषयांमधलं सगळंच कळतं म्हणून अचानक ना असं मलाही विद्वान झाल्यासारखं वाटायला लागलं होतं. बरं, ती MA होती साहित्य शाखेतली, तरी अर्थशास्त्रातलंही कळतं म्हटल्यावर मला तर माझंच खूप कौतुक वाटायला लागलं होतं. आपणही काहीतरी करावं असं मला वाटायला लागलं होतं. चहा? सर, आपलं हे मासिक साहित्यिक नाही हे मान्य आहे मला, पण आपल्या ह्या मासिकामध्ये एखादा साहित्यिक टीकेचा रकाना असायला काय हरकत आहे? काय? आणि लिहिणार कोण तो? मी. विचार करतो. इकॉनॉमिस्ट. यामध्ये सुद्धा असते नाही साहित्य टीका? पण जास्त पैसे मिळणार नाही का? ओके, पण पुस्तकांचे पैसे तर द्यावेच लागतील. महिन्याला 2, जास्त नाही. काय? ओके. मी खूप खुश झाले. पटकन बाजारात गेले आणि 2 पुस्तकं विकत घेऊन आले. ऑफिसातल्या सगळ्या कामापुढे मला ती वाचायला जमेनात, म्हणून मग घरी जाऊन धनापुढे वाचून दाखवली. रकानाभर टीका खरडून काढली. आणि गंमत म्हणजे माझ्या नावाखाली ती छापूनही आली. बघता बघता मी थोर झाले. ह्याच सगळ्या उद्योगापायी माझ्या हातात एका लेखकाचं एक छान असं पुस्तक आलं. खरंच ही कादंबरी छान होती. मी ना मग त्यावर स्तुतीपर एक लेख लिहिला. त्याचं आभारपर पत्र आलं. मग त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या एका पुस्तकावर मी एक टीकेचा रकाना लिहिला. तर त्याच्यावरती त्यांनी मला त्याची अजून एक कादंबरी पाठवली. मग 3री, 4थी, 5वी, 6वी. आम्ही एकमेकांना भेटलो ना, त्याच्या अगोदरच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडायला पूर्ण तयार झालो होतो.